तर नमस्कार मित्रांनो. तर आपण जो 30 तारखेला जिल्हा परिषदला अर्ज दिला होता, तो हा अर्ज आहे. तर या अर्जावर ते आपण मागणी म्हणजे हा अर्ज जो आहे तो हा ITR नसून हा तक्रार मागणी अर्ज आहे. म्हणजे आपण याच्यात म्हणजे तक्रार पण केली होती आणि कठोर कारवाईची मागणी पण केलेली. तर बघू शकता. आणि या अर्जामध्ये आपण काही मुद्दे नमूद केले होते, तुम्ही पाहिले असतील ते. तर त्यामध्ये हा जो मुद्दा आहे तो पाईपलाईन घोटाळा. ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आतापर्यंत सर्वात मोठा आर्थिक घोटाळा हा पाईपलाईन कामामध्ये झाल्याचा गंभीर संशय आहे. म्हणजे आपली ग्रामपंचायत जेव्हापासून स्थापन झाली 1967 पासून, तेव्हापासून तर आतापर्यंत हा सर्वात मोठा घोटाळा आहे. तर या कामासाठी 1,65,00,000 रुपये निधी मंजूर असताना प्रत्यक्षात फक्त 65 लाख रुपये इतकाच खर्च झालेला आहे. बाकीचा 1 कोटीचा भ्रष्टाचार आहे. आणि याच प्रकरणाची चौकशी 1 कोटीच्या याची चौकशी स्वतः शिवसाहेबांनी करावी अशी आपण मागणी केली होती. तर त्याच्या संदर्भात बी जिल्हा परिषदकडून आज म्हणजे विचार सुरू आहे. तर या प्रकरणाची चौकशी स्वतः शिवसाहेब करू शकतात. तर बाकीचा तर हा साधा तक्रार अर्ज आहे, साधा नाही म्हणता येणार, तक्रार आणि मागणी अर्ज आहे. तर हा जो आहे तो ITR आहे, याला ITR म्हणतात. हे बघ, ग्रामपंचायतने आज आपला अर्ज स्वीकारलेला आहे. हा त्यांचा शिक्का आहे. याच्यात हा पण ITR तुम्ही बघितलेला आहे. या म्हणजे 30 दिवसाच्या आत उत्तर देणं यांना बंधनकारक आहे. नाही दिलं तर यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मित्रांनो, आपण जो जिल्हा परिषदला अर्ज दिला होता त्याच्यावर जिल्हा परिषदचे म्हणजे कामकाज सुरू आहे. तर लवकरच याची पण चौकशी सुरू होईल. तर मित्रांनो, याची चौकशी जी आहे ती गटविकास अधिकारी यांच्या मार्फत होणार आहे. आणि लवकर म्हणजे येत्या 2-4 म्हणजे 8 दिवसामध्ये याची चौकशी सुरू होणार आहे. मित्रांनो, ज्यावेळेस साहेब लोक चौकशीसाठी गावात येतील त्यावेळेस तुम्हाला कळवण्यात येईल, किंवा त्यावेळेस आपण ग्रामसभा लावण्याचा प्रयत्न करू, किंवा नाही तर मग मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवेल. पण ज्यावेळेस साहेब लोक गावात येतील त्यावेळेस सगळ्यांनी बोलायचं आहे. सगळ्यांनी, कोणीही म्हणजे कोणाचा घरकुलाचा विषय असेल, कोणाचा पाईपलाईनचा विषय, कोणाचं काय असेल, कोणाचं संडास बाथरूमचा असेल, किंवा कोणाचं पैसे देऊनही घरकुल मंजूर झालं नसेल, किंवा मग पैसे देऊनही शेततळं किंवा अनेक अडचणी असतील ग्रामपंचायत संदर्भात, तर त्यांनी त्यावेळेस बोलायचं आहे. ही लढाई कायदेशीर तर मी लढणार आहे, पण ज्यावेळेस साहेब लोक येतील त्यावेळेस तुम्ही बोलायचं आहे गावामध्ये. आणि या लढाईमध्ये मला तुम्ही सहकार्य करायचं आहे. ही जी लढाई आहे ती भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. तर मित्रांनो, ग्रामपंचायतमध्ये आज आमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये ग्रामपंचायतीनं काही कामांचं आपल्याला आश्वासन दिलं आहे. पण मग त्यांचं म्हणणं होतं का अर्ज माघारी घ्यावा. जो CO साहेबांना दिलेला अर्ज आहे जिल्हा परिषदला, तो माघारी घ्यावा. पण आता ते शक्य नाही. आता कोणत्याही प्रकारे अर्ज मागं घेतला जाणार नाही. आणि ते मीटिंगमध्ये आमचं असंही बोलणं झालं की गावामध्ये म्हणजे ग्रामपंचायत म्हणजे जवळपास 9 लाख रुपये घरपट्टी, पाणीपट्टी अडकलेली थकबाकी. तर ती सगळ्या नागरिकांनी म्हणजे ज्यांच्याकडे बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर ग्रामपंचायतीला द्यायची. आपल्या ग्रामपंचायतीला सहकार्य करायचं. त्या मीटिंगमध्ये आमचं अशी चर्चा झाली की आपली जी स्मशानभूमी, ती स्मशानभूमी जी आहे
तर त्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अंत्यविधी करायला अडचण आहे. कारण आपण ज्यावेळेस अंत्यविधी करतो त्यावेळेस ती राख किंवा तो धूर आहे ते आपल्या शेजारी तिथे मोठ्या बाबाचं मंदिर आहे. मोठ्या बाबाचं मंदिर असल्यामुळे तिथे ती राख वगैरे उडते किंवा धूर जातो. तर त्याच्यामुळे आपल्या गावाला प्रॉब्लेम येतं, काही अडचणी येतात. तर ती स्मशानभूमी आपल्याला त्या ठिकाणून हलवायची. तर तीच स्मशानभूमी जे तार कंपाऊंड आहे त्या तार कंपाऊंडमध्येच घ्यायची, पण मग आपल्याला तिथून ती शिफ्ट करायची. असाही निर्णय झालेला. आता जेव्हा पुढचं निधी येईल स्मशानभूमीला त्यावेळेस ते काम करायचं आहे. तर मित्रांनो, मीटिंगमध्ये आपला जो गावात येणार आहे मेन रस्ता आहे, ढवळ्या पाटीपासून ते आपल्या मारुती मंदिरापाशी पर्यंत जो येणार रस्ता आहे त्या रस्त्याचा पण विषय घेतला की त्या रस्त्यामध्ये डबल गाडी पास होत नाही त्या ठिकाणी. तो रस्ता अतिशय छोटा आहे. त्या रस्त्यावर डबल गाडी जर आली तर त्या ठिकाणी पास होत नाही, किंवा कांद्याचा ट्रॅक्टर वगैरे आला समोरून किंवा इकडून जाणार किंवा तिकडून येणार तर त्या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम येतो, किंवा त्या ठिकाणी दोन वाहनं पास होऊ शकत नाही. त्याचे आपल्याला ग्रामपंचायतीनं आश्वासन दिलंय की या उन्हाळ्यामध्ये त्या रस्त्याचं रुंदीकरणासहित काम करणार आहे. आणि जो आपला पूल आहे त्याच रस्त्यावरती जिथं आपण व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मोठं भगदाड पडलंय, तो पूल वाहून जाऊ शकतो पावसाळ्यामध्ये. तर त्याही कामाचं आश्वासन ग्रामपंचायतीनं दिलंय. पण ग्रामपंचायतीचं असं म्हणणं आहे, आम्ही हे सगळे कामं करतो पण तुम्ही अर्ज माघारी घ्या. पण मग आता ते शक्य नाही, अर्ज माघारी नाही घेऊ शकत. तुम्ही आधी हे सगळे कामं करा गावामध्ये, तर मी अर्ज माघारी घेतो. मित्रांनो, राहिला विषय आपला ग्राउंडचा, पण आमचा विषय झाला. तर ग्रामपंचायतीचं असं म्हणणं आहे की ते ग्राउंड जिथं आपण मॅच भरवतो, क्रिकेट खेळतो, ते ग्राउंड 9.5 बिघे ग्राउंड होतं. ते आता सध्या जर बघितलं ते 5च बिघे ग्राउंड भरतंय. तर बाकीचं ग्राउंड गेलं कुठे, असंही ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे. तर बाकीचं ग्राउंड कुठं गेलं याचा शोध घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, राहिलं आपला संडास बाथरूमचा विषय गावातला. तर ग्रामपंचायतीनं असं सांगितलं आहे की ते बाथरूम आम्ही 2दा साफ केलेले, म्हणजे 2दा काम केलेलं आहे त्याचं, तरी ते पडतात. आणि त्या ठिकाणी जे त्या शौचालयाचा वापर करणारे त्याच लोकांनी तिथं पाणी न्यायचं, त्याच लोकांनी ते साफ वगैरे करायचं. त्याचं काय असेल ते त्याच लोकांनी करायचं जे वापर करतात त्या शौचालयाचा, असं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे. मित्रांनो, आपल्या गावातला जो हॉल आहे आदिवासी समाजासाठी बांधलेला, ज्या ठिकाणी आपण लायब्ररी सुरू केली होती, तर ग्रामपंचायतीचं असं म्हणणं आहे तो जो हॉल आहे ती जी भीत व्हिडिओमध्ये दाखवलेली ती भीत पाडलेली, तर ती भीत कोणीतरी मुद्दाम पाडलेली, लाथ मारून पाडून दिलेली, असं ग्रामपंचायतीचं म्हणणं आहे.